आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. होलसेल भाजीचं म्हणजे भाजीवाले आहात तुम्ही? भाजीवाला म्हणजे? हो, म्हणजे एका अर्थी तुम्ही असं म्हणू शकता. वृंदा, तुझे वडील काय करतात? बाबा माध्यमिक शाळेत शिक्षक होते. टीचर होते. होते म्हणजे आता ते रिटायर झालेत, राईट? हो. आणि ही तुझी धाकटी बहीण, तू काय करतेस? माझं शिक्षण सुरू आहे आणि बाबा रिटायर असले तरी ते क्लासेस घेतात. यू मीन ट्युशन? कसं आहे, अजिंक्यसाठी खूप मोठी मोठी स्थळं आली आहेत. अगदी बिझनेसमॅनच्या मुलींपर्यंत सगळ्यांची स्थळं आली आहेत. पण त्याला कुठली मुलगी पसंतच पडत नाही. म्हणून आपला मी विचार केला की कुठल्या मुलीसाठी हा एवढा वाट बघतोय. तर आत्ता लक्षात आलं, एक रिटायर्ड टीचर जो ट्युशन्स घेतो त्याच्या मुलीच्या प्रेमात पडला. कमाल आहे अजिंक्य तुझी, खरंच कमाल आहे. फॉरगेट इट. महत्वाचं काय आहे की आमच्या अजिंक्यने मुलगी पसंत केली. खरं तर मी खूप श्रीमंताची स्थळं आणली होती, पण अजिंक्यला कुठली मुलगी पसंतच पडेना. शेवटी त्यांनी तुला फायनल केले. तू आवडलीस त्याला. ठीक आहे, हरकत नाही. चला मी येते. वृंदाला बघायचं होतं, बघून झालं. आणि उद्यापासून मी खूप बिझी असणार आहे, सो लग्नाला येईन की नाही आय डाऊट. निघते मी. अगं चल. अगं बाई, मावशी आजी, ग्रॅनीला न भेटता कुठे चाललीस? सारखं आपलं यास त्यास करतीस. मी तिथं उभी होते, मी असा हात केला रिक्षाला, रिक्षा थांबली, रिक्षा माझ्यासाठी थांबली. मी उतरणार नाही, तुम्ही दुसरी रिक्षा करा. आणि तसंही मला खूप महत्वाचं काम आहे, मला उशीर होतो. मी दाखवते रिक्षातनं कसा करायचा. उतर खाली. बंद पडली ना गाडी, त्याच्यात जाऊन बस. जा, धक्का मार आणि जा. तुम्ही कशा आहात? बरे आहात ना? तब्येत वगैरे बरी आहे ना? अजिंक्य, मला तुझ्याशी बोलायचं राईट नाव. आलो. सासूजी, काय झालं? तुमचा चेहरा का पडलाय आणि कुठे गेला होतात मध्येच? आता काय सांगू बाई तुला ओवी, ही माझी लांब लचक जीभ आहे ना बाई, ती गळ्याशी आली आता. म्हणजे माझ्यामुळे वृंदाचं लग्न नको बाई मोडायला.
एक गोष्ट लक्षात ठेवा जिंक्या, पुढे जाऊन हे प्रकरण खूप कठीण होणार आहे. मी इतकी सुंदर स्थळं आणली होती तुझ्यासाठी आणि तुला या घरातल्या माणसांची ही मुलगी हवी आहे, या मुलीला तू बायको म्हणून घरात आणणार आहेस? ज्यांच्या घरात कोणालाही मॅनर्स नाही आहेत, ही बाई कचाकचा भांडते रस्त्यावर नळावर भांडण्यासारखी. असल्या भांडखोर माणसांची तुला नातं जोडायचंय? अरे आपल्या तोला मोलाची तरी आहेत का ही गरीब माणसं? एक मिनिट मावशी, ही सगळी माणसं तुला गरीब वाटत असतील, पण मला नाही वाटत. कारण मला पैशांच्या श्रीमंतीपेक्षा ना मनाची श्रीमंती जास्त महत्वाची वाटते. मला नात्यांची जाण असणारी बायको, शमिकाची काळजी घेणारी आई हवी होती आणि ती मला वृंदामध्ये दिसते. वृंदाकडे प्रेमाची, आईची, संस्काराची शिदोरी आहे. जी अशी सहसा कुणाकडे दिसत नाही. त्यामुळे तुझ्या कित्येक करोडपती मुलींपेक्षाही ना मला वृंदा जास्त श्रीमंत वाटते मावशी. तरीही मला हे लग्न मान्य नाही. मावशी मावशी मावशी, आपल्यामध्ये काल जे काही झालं ना त्याबद्दल मला बोला तुम्ही. काय वाटेल ते बोला, पण हे लग्न मोडू नका. माफी मागते तुमची. हवं तर पाय धरते. काय करताय? वर रस्त्यात माझा अपमान केलाय तुम्ही, त्याची परत फेर पाय धरून काय पाय धुवून पण होणार नाही. मग काय करू तुम्ही सांगा मला. तुम्ही सांगाल ते करते बाई. मी पण यांचं लग्न होऊ दे. मी माफी मागते तुमची. आई एक मिनिट, जे काय झालं ते गैरसमज होता, माफी मागायची काय गरज नाही. नाही बरोबर आहे, या माफी मागणारच काय. कारण तुम्हाला माहिती आहे ना, माझा अजिंक्य खूप श्रीमंत आहे, भरपूर पैसा आहे त्याच्याकडे, हो ना? आणि माझा अजिंक्य खूप मोठा माणूस आहे, म्हणून तर तुम्ही माफी मागणार नाही. खरं आहे तुमचं, ते खरंच खूप मोठे आहेत. त्यांच्यासाठी म्हणून नाही, मला या मुलीचं सुख हवंय म्हणून माफी मागते तुमची.